स्पष्टपणे गावागावात मांडता आली पाहिजे. काही ठिकाणी पाहिलं, या गावात गावबंदी आहे, त्या गावात गावबंदी आहे. गावबंदी आम्हालाच का? तिकडे भाजपवाले त्यांना गावबंदी नाही, दुसरे त्यांना गावबंदी नाही, काँग्रेसला गावबंदी आहे का? मग हे विरोध करणारी काही मंडळी, लक्षात ठेवा, काही मंडळी म्हणतो मी, ही कोणीतरी लावून दिलेली मंडळी आहे. कुठल्या तरी पक्षाने लावून दिल्या किंवा काँग्रेसवाल्यांनी यायचं नाही, त्यांच्यामध्ये भाजपची लोक जातात त्या गावामध्ये. सरकार तुमचं आहे ना बाबा. मागे 5 वर्षापूर्वी तुमचं सरकार होतं, आता 2.5 वर्ष तुमचं सरकार आहे. तर तुमच्या सरकारच्या माध्यमातून तुम्ही निर्णय घेण्यामध्ये कमी पडत असाल तर जबाबदार कोणाची? ज्यांच्याकडे कोणती सर्टिफिकेट मिळतं तक्रार ठीक आहे, मिळालं पण काय तक्रार नाही त्याची. परंतु राजकारण करण्याकरता जो जो उद्योग चाललेला आहे तो उद्योग आपल्याला आपल्या गावापर्यंत जो कोणी नेत असेल तर तो कृपया करून कार्यकर्त्यांनी तो विषय जरा व्यवस्थितपणे हाताळण्याची गरज आहे. आज काही कार्यकर्ते असे साहेब 20 तारखेपर्यंत थांबावं, 22 तारखेपर्यंत थांबावं, 24 तारखेपर्यंत थांबा काय लावले काय? युद्ध सुरू झालेलं आहे, युद्ध सुरू झाले आहे, त्यांच्या बैठकीला बंदी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.